साताऱ्यातील कुसगाव येथील ग्रामस्थांनी मंत्रालयापर्यंतचा अनोखा लॉंग मार्च सुरू केला आहे। गावाजवळ सुरू असलेल्या ब्लॅक जेम स्टोन क्रशर प्रकल्पाला शासनाचा वरदहस्त आहे असा आरोप ग्रामस्थ करत असून या क्रशर प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण, जलस्रोतांचे नुकसान आणि शेतीवर परिणाम थांबविण्यासाठी प्रकल्प तात्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या आंदोलनाची खासियत म्हणजे ग्रामस्थांनी आपल्या गुरढोरं, गाई, बैल, शेळ्या, बैलगाड्या, ट्रॅक्टरसह हा लॉंग मार्च सुरू केला। पूर्ण गावकरी कुटुंबियांसह या आंदोलनात सहभागी झाले असून शांततामय मार्गाने मंत्रालयापर्यंत पोहोचून आपली व्यथा शासनापर्यंत पोहोचवणार असल्याचं सांगण्यात आलं। कुसगाव या ठिकाणी 2022 साली जिल्हा प्रशासनाने ब्लॅक जेम स्टोन क्रशरला परवानगी दिली होती। दगडखान आणि क्रशर अशा दोन गोष्टींना तिथं बेकायदेशीर पद्धतीने परवानगी देण्यात आलेली आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की 2021 साली वाईच्या पश्चिम भागामध्ये प्रचंड मोठं भूस्खलन झालेलं होतं आणि 2021 साली झालेल्या भूस्खलनामध्ये अनेक गावं जमीनदोस्त झालेली होती। अगदी माळीनंतर जर सर्वात मोठी महाराष्ट्रात कुठली दुर्घटना झाली असेल तर ती वाईच्या पश्चिम भागातल्या देवरुखवाडी या ठिकाणी झालेली होती, जोर या ठिकाणी झालेली होती आणि गोळेवाडी, गोळेगाव या ठिकाणी झालेली होती। मग या सर्व गोष्टी शासनाला माहीत असताना सुद्धा 2022 साली तुम्ही याच भागामध्ये एका दगडखानीला आणि क्रशरला कशा पद्धतीने परवानगी देऊ शकता? हा सवाल मागच्या 3 वर्षापासून या 3 गावातले ग्रामस्थ जिल्हा प्रशासनाला विचारत आहेत। 3 वर्षापासून सातत्याने आंदोलनं, मोर्चे, खोटे गुन्हे या भागातील ग्रामस्थांवर दाखल झालेले असताना सुद्धा या भागातल्या ग्रामस्थांनी एक पाऊल सुद्धा मागे सरकलेले नाहीत। आज करोया मोरोच्या लढाईमध्ये या 3 गावचे ग्रामस्थ मुंबई मंत्रालयाच्या दिशेने निघालेले आहेत आणि जोपर्यंत बफर झोनमध्ये असणाऱ्या या क्रशरचा परवाना रद्द होत नाही तोपर्यंत हा लॉंग मार्च थांबणार नाहीये। एक तर या क्रशरचा परवाना रद्द करा, नाही तर आमच्या 3 गावातील या शेकडो ग्रामस्थांचं पुनर्वसन करा आणि हा बेकायदेशीर खानपट्टा आणि क्रशर बंद करेपर्यंतची आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही।